भाऊबीज प्रेमाचा, मायेचा आणि भावंडाच्या नात्याचा सर्वात पवित्र दिवस. पण नाशिकच्या एका शांत गावामध्ये याच दिवशी एक बहीण, हो, एका बहिणीनं स्वतःच्याच लहान आणि सख्या भावाचा श्वास थांबवला. आणि कारण काय? तर भीती, समाजाचा दबाव आणि तुटलेलं असं मन. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे, जिचं सत्य ऐकून तुमचं देखील हृदय हादरून जाईल. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण ही घटना केवळ घटना नाही, तर आपल्या समाजासाठी एक खूप मोठी अशी शिकवण आहे. नाशिक जिल्ह्यामधील वरवली गाव, लहानसं, शांत आणि साधंसं. आणि याच गावामध्ये राहत होते समीक्षा पाटील आणि तिचा 7 वर्षांचा निरागस भाऊ वीर. घर साधं होतं, पण प्रेमाने अतिशय भरलेलं होतं. आई सकाळी सकाळी अंगण झाडायची, देवाला दिवा लावायची आणि बाबा शेतामधून हसत खेळत परत घरी यायचे. पण एके दुपारी गावात वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली. समीक्षाचे आई वडील अपघातात गेले आणि त्या क्षणी क्षणभर संपूर्ण गाव अवाक झालं. आणि 2 निरागस मुलांचं आयुष्य मात्र फक्त आणि फक्त एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झालं. त्या रात्री समीक्षा आपल्या लहान भावाला मिठीमध्ये मारून रडत बसली होती. आई बाबा परत येतील ना? या निरागस प्रश्नाचं उत्तर मात्र तिच्याकडे अजिबातच नव्हतं. आणि त्या दिवसानंतर घरामधील सगळी काही जबाबदारी आता समीक्षावरती आलेली होती. तीच तिच्या भावाची आई होती, तीच बहीण होती आणि तीच तिच्या भावाचा एकमेव असा आधार होती. शाळा, घरकाम आणि गावातील लोकांची धुणीभांडी करण्याचं काम आता ती करू लागली. तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी ही मुलगी आता आपल्या भावासाठी जगायला देखील लागली होती. कधी कधी घरामध्ये खायला काहीही नसायचं, पण तरी देखील समीक्षा स्वतः उपाशी राहायची आणि भावाला आधी जेवायला द्यायची. हळूहळू काळ पुढे जात होता आणि समीक्षा मात्र आतून तुटत चालली होती. गावामध्ये सगळीकडे कुजबूज सुरू झाली होती. एवढी मोठी मुलगी आणि एकटीच राहते, लग्न का करत नाही? आणि आता हेच सगळ्यांचे बोल तिच्या मनामध्ये खुरडत होते. एके दिवशी गावामध्ये राहुल नावाचा एक नवीनच तरुण येतो आणि तो आता समीक्षाशी बोलू लागतो. तिच्या भावाला शाळेमध्ये वगैरे सोडू लागतो. त्यानंतर समीक्षाला असं वाटलं, या जगात कुणीतरी आहे जो तिला आपलं म्हणतो, जो तिला समजून घेतो. पण तिला हे माहीतच नव्हतं की राहुल तसा नव्हताच. तो कायम तिच्या परिस्थितीचा फायदा घेऊ लागला. आणि आता तर गावामध्ये सगळीकडे अफवा देखील पसरल्या. आणि त्या बोलांनी वीरचं मन मात्र आता मोडून पडलं होतं. एके दिवशी वीर रडत रडत ताईला म्हणाला, ताई, लोक असं का ग बोलतात तुझ्याबद्दल? आता समीक्षा देखील काही शब्द उच्चारू शकली नाही. तिनं आता राहुलपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. पण राहुलने मात्र तिला समजून घेतलं नाही. उलट त्याने तिला धमकी दिली, जर तू लग्न केलं नाहीस तर मी तुझं नाव गावामध्ये खराब करीन. आता मात्र समीक्षा पूर्णपणे कोसळून पडली होती. भीतीने तिचं जग गिळून टाकलं होतं. आणि भाऊबीजेच्या दिवशी गावामध्ये दिवे लावले जात होते, पण समीक्षाच्या मनात आणि समीक्षाच्या घरामध्ये मात्र सगळीकडे अंधार होता. सकाळी सकाळी तिने भावासाठी आवडता असा फराळ बनवला. फराळामध्ये सगळे काही पदार्थ तिने बनवलेले होते. चकली, लाडू, करंजी सगळं काही समीक्षाने बनवलं. त्यानंतर भाऊ आनंदातच तिला म्हणाला, ताई, आज तू सगळं काही आईसारखं केलंय. पण त्या ताटामध्ये होतं विष. वीरने तिला एक छोटंसं असं गिफ्ट दिलं, जुनं पण स्वच्छ असा रुमाल. ताई, माझ्याकडे पैसे नव्हते, पण तुला हे हवं होतं ना? त्यानंतर मात्र आता समीक्षा आतमधून पूर्णपणे तुटली होती. तरीही तिने त्याला पाहिले आणि खायला देखील दिले. त्यानंतर थोड्याच वेळात वीरच्या छातीमध्ये खूप जास्त जळजळ होऊ लागली आणि छातीमध्ये हात धरून वीर खाली कोसळला. ताई, मला शाळेत जायचं होतं, माझा डबा भरलास का? असं तो समीक्षाला म्हणाला. त्यानंतर समीक्षा देखील कोसळली. मला माफ कर रे माझ्या लहानग्या, मी तुझं आयुष्य वाचवायला माझं देखील आयुष्य संपवलं. आणि काही क्षणामध्येच वीरचं हृदय थांबलं. आणि त्यानंतर काही वेळातच समीक्षाचं देखील हृदय तशाच प्रकारे थांबलं. देवळातील दिवा मात्र
मिणमिणत राहिला. त्या दिवशी गावामध्ये कुणाचाही दिव्या लावण्याचं धाडस झालं नाही. मित्रांनो, ही घटना सांगते, भीती, समाजाचा दबाव आणि चुकीचे निर्णय माणसातलं मानवत्व मारून टाकतात. समीक्षाकडे प्रेम होतं, पण भीतीने तिचं आयुष्य चोरून घेतलं होतं. फक्त एका चुकीच्या निर्णयानं 2 निरागस जीव कायमचे दूर गेले. मित्रांनो, अंधार कितीही खोल असला तरी देखील थोडंसं थांबावं, थोडासा विचार करावा आणि आपल्या मनातल्या प्रकाशावरती विश्वास ठेवावा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत ही घटना शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.